हॅलो, कसे आहात मुलांनो? मजेत? मजेत राहा, आनंदात राहा, पण अभ्यास करा. चला पटकन पटकन जॉईन व्हा. म्हणजे व्हिडिओ लेक्चर रेकॉर्ड झालं की युट्यूब वर पण टाकणार आहोत. काही शंका असतील तर तिथे पुन्हा लेक्चर पाहून नक्कीच शंका तुमच्या दूर होतील. चला आपण अभ्यासाला सुरुवात करूया. मुलांनो, वेलकम. व्हिडिओ लेक्चर पुन्हा पुन्हा पाहिल्यास अर्थशास्त्राचे काही टॉपिक तुम्हाला नवीन कठीण वाटतात ते नक्कीच सुलभ जातील. चला आपण आज अभ्यासाला विषय घेतलेला आहे अर्थशास्त्र इयत्ता 12वी आणि यामधील आपलं प्रकरण क्रमांक 6 चालू आहे. निर्देशांक, इंडेक्स नंबर असं त्याला म्हणतात. आपण निर्देशांकाची व्याख्या अभ्यासलेली आहे आणि वैशिष्ट्ये अभ्यासलेली आहेत. आर्थिक वायुभार मापक म्हणून अर्थशास्त्रामध्ये निर्देशांक हे संख्याशास्त्रीय साधन खूप वापरलं जातं. आता आपण इथे 2 उपघटक अभ्यासाला घेतलेले आहेत. त्याची नावं पहा. त्यातला पहिला उपघटक आहे निर्देशांकाचे प्रकार आणि दुसरा आहे निर्देशांकाचे महत्व. आता आपल्याला निर्देशांकाचे प्रकार यावर्षी आहेत, पण निर्देशांकाचे महत्व हा टॉपिक कोरोना महामारीमुळे या वर्षापुरता वगळलेला आहे. पण वगळलेला आहे याचा अर्थ असा की यावर बोर्ड परीक्षेत प्रश्न विचारला जाणार नाही, पण त्याचा अभ्यास करायचा नाही असा थोडाच अर्थ आहे. म्हणून निर्देशांकाचे प्रकार पण अभ्यासायचे आणि निर्देशांकाचे महत्व पण आपण अभ्यासणार आहोत. जरी त्यावर प्रश्न येईल किंवा न येईल त्याचा विचार न करता. चला आपण अभ्यासूया निर्देशांकाचे प्रकार. निर्देशांक आर्थिक वायू भार मापक. निर्देशांकाच्या संदर्भामध्ये 4 प्रकार आहेत. 1 आहे किंमत निर्देशांक, 2 आहे संख्यात्मक निर्देशांक, 3 मूल्य निर्देशांक आणि 4 विशिष्ट हेतू निर्देशांक. या निर्देशांकाच्या संदर्भामध्ये आपल्याला 4ही निर्देशांकाची सविस्तर माहिती अभ्यासायची आहे. चला आता आपण पाहूया सविस्तर माहिती. पहिला निर्देशांक आहे किंमत निर्देशांक. प्राइस इंडेक्स म्हणतात त्याला. हे वस्तूच्या किमतीतील सामान्य बदलाचे मापन करते. म्हणजे वस्तूच्या किमती कशा बदलतात मागच्या कालखंडात आणि आजच्या कालखंडात, म्हणजे भूतकाळाची आणि वर्तमान काळाची तुलना केली जाते की वस्तूच्या किमतीतील सामान्य बदलाचं हे मापन करतायत. म्हणजेच ते दोन भिन्न कालावधी दरम्यान किमतीच्या पातळीची तुलना करतायत की 2 भिन्न काळामध्ये वस्तूच्या किमती कशा प्रकारे बदललेल्या आहेत त्याचा विचार करते. उदाहरणार्थ की आजच्या काळामध्ये साखरेची किंमत आणि मागील 5 वर्षापूर्वी साखरेची किंमत अशी तुलना करता येईल. मग आज साखरेची किंमत किती पटीने वाढलेली आहे हे काढता येईल. त्याला प्राइस इंडेक्स किंवा किंमत निर्देशांक असं म्हणतात. त्यामध्ये 2 भिन्न कालावधी घेतलेले आहेत आणि त्या कालावधीमध्ये वस्तूच्या किमतीची तुलना केलेली आहे. वस्तूच्या किमतीची पातळी कमी जास्त कशी झाली याची तुलना केलेली आहे. हा झाला किंमत निर्देशांकाचा प्रकार. दुसरा प्रकार आहे संख्यात्मक निर्देशांक. या संख्यात्मक निर्देशांकाला प्रमाणबद्ध निर्देशांक असेही म्हणतात. प्रमाणबद्ध निर्देशांक हे दुसरं नाव आहे संख्यात्मक निर्देशांकाला. हा काय काम करतो तर अर्थव्यवस्थेच्या उत्पादनातील किंवा उत्पादनाच्या भौतिक प्रमाणातील बदल मोजतो. म्हणजे उत्पादन किती वाढलंय मागच्या काळात उत्पादनाच्या संदर्भात आहे. किंमत निर्देशांकामध्ये किंमत विचारात घेऊन तुलना केली जाते. आता इथे काय केलं जाणार आहे तर अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादन किती वाढलंय, भौतिक प्रमाणामध्ये कसा बदल झालेला आहे त्याचा विचार केला जातो. उदाहरणार्थ कृषी उत्पादन म्हणजे शेती उत्पादन व औद्योगिक उत्पादनाच्या परिमाणात काही कालावधीत झालेला बदल, की मागच्या कालखंडामध्ये शेतीतलं उत्पादन कसं होतं, आजच्या कालखंडामध्ये कसं आहे. उदाहरणार्थ आजच्या कालखंडात कांद्याचं उत्पादन मागील 2 वर्षापूर्वी कांद्याचं उत्पादन अशी तुलना करता येईल. किंवा औद्योगिक उत्पादनाच्या संदर्भात की वस्त्र उद्योग असेल किंवा दुसराही कुठला इंडस्ट्रीयल घ्या, मागच्या 2 वर्षापूर्वी त्याचं उत्पादन किती होतं, काय प्रमाणात होतं, म्हणजे त्याचं परिमाण कसं बदललंय असा विचार केला जातो. इथे किमतीची तुलना केली जात नाही. किंमत निर्देशांकामध्ये त्या वस्तूच्या किमतीची तुलना केली जाते आणि संख्यात्मक निर्देशांकामध्ये उत्पादनात किती प्रमाणात वाढले, किती टन
साखर उत्पादन झालेली असेल किंवा कपडा किती निर्माण झालेला आहे, धान्य किती निर्माण झालेलं आहे, मागे किती होतं, याची तुलना केली जाते. म्हणजे संख्यात्मक निर्देशांकाला प्रमाणबद्ध किंवा अर्थव्यवस्थेच्या उत्पादनातील किंवा उत्पादनाच्या भौतिक प्रमाणातला बदल मोजला जातो. हे झालं दुसरा प्रकार. नंतर आता तिसरा प्रकार विचारात घेऊया, मूल्य निर्देशांक. आता मूल्य म्हणजे काय ते समजावून घेऊ. वस्तूचे मूल्य म्हणजे किंमत व परिमाण यांचा गुणाकार होय. वस्तूचं मूल्य किंवा वस्तूची किंमत म्हणजे काय, तर किंमत त्या वस्तूची आणि त्याचं परिमाण की किती खरेदी केले आहेत संख्या, याचा गुणाकार केलं तर वस्तूची मूल्य किंवा किंमत कळतंय आपल्याला. त्याचं मूल्य निर्देशांक असं म्हणतात. उदाहरणार्थ तुम्ही एक पेन खरेदी केला म्हणजे 10 रुपयाचा, आणि किती खरेदी, 10 रुपयाचा पेन खरेदी, 10 रुपये किंमत आहे वस्तूची, तुम्ही 2 पेन खरेदी केले, मग 10 दुने किती होईल, 20. आले लक्षामध्ये, म्हणजे वस्तूचं ते मूल्य. 2 पेन खरेदी केले 20 रुपयाचे, तर एक पेन 10 रुपयाला, अशी किंमत त्याची ठरली. याला म्हणायचं मूल्य निर्देशांक. म्हणजेच वस्तूचे मूल्य आणि त्याची म्हणजे काय, तर किंमत आणि परिमाण यांचा गुणाकार होय. 10 रुपयाला एक पेन आणि परिमाण 2 घेतले, 10 दुने 20, हे झालं वस्तूचं मूल्य, दोन्ही वस्तूचं मिळून. त्याला संज्ञा आहे पी गुणिले क्यू. पी म्हणजे प्राइस आणि क्यू म्हणजे क्वांटिटी. लक्षात आलं, म्हणजे किंमत आणि परिमाण म्हणजेच पी गुणिले क्यू, दोन्हीचा गुणाकार केला की वस्तूचं मूल्य मिळतं. मूल्य निर्देशांक हा चलाच्या मूल्यातील बदलाचे रुपयाच्या स्वरूपात मोजमाप करतो. म्हणजे मूल्य निर्देशांक काय करतो की ते चल किंवा वस्तू त्याचं मूल्य कसं बदललंय रुपयाच्या स्वरूपात मोजमाप केलं जातं. त्याचं बदललेल्या मूल्याचं रुपयाच्या स्वरूपात मोजमाप केलं जातं. हा निर्देशांक किंमत व परिमाण या दोन्हीतील बदलाचे एकत्रीकरण करतो. म्हणजे किमतीत काय बदल झाला, परिमाणात काय बदल. आज 20 रुपयाचे 2 पेन येतात, मागे किती येत होते 2 वर्षापूर्वी, असं पण तुलना करता येईल. म्हणजे किमतीतला बदलही विचारात घेतला जातो आणि परिमाणातला बदलही विचारात घेतला जातो. म्हणून इथे म्हणतात हा निर्देशांक माहितीपूर्ण आहे. किंमत आणि परिमाण म्हणजे क्वांटिटी किंवा संख्या या दोन्हीतील बदलांचं एकत्रीकरण करतो, त्यामुळे तो अधिक माहितीपूर्ण आहे. हा मूल्य निर्देशांक अधिक माहिती देतो. चौथा प्रकार आहे विशिष्ट हेतू निर्देशांक. विशिष्ट हेतू ठेवून केलेले निर्देशांक. काही विशिष्ट हेतूने जे निर्देशांक तयार केले जातात, म्हणजे विशिष्ट हेतू आहे, एक दिशा ठेवली जाते. उदाहरण पाहू की आयात निर्यात निर्देशांक. मग आयात निर्यातीमध्ये झालेले बदल आजच्या काळात मागच्या काळात याची तुलना केली जाते. नंतर श्रम उत्पादकता निर्देशांक, श्रमाच्या उत्पादकते संदर्भात मागच्या कालखंडात आणि आजच्या कालखंडात अशी तुलना करता येऊ शकते. नंतर शेअर किमतीचा निर्देशांक. शेअर बाजार माहिती तुम्हाला, शेअर बाजारच्या संदर्भामध्ये किमतीचा निर्देशांक. शेअर बाजारमध्ये कशा प्रकारे शेअरची चढ उतार होत आहे, मागच्या कालखंडात विशिष्ट शेअरची किंमत, आजच्या कालखंडात त्याच शेअरची किंमत कसा बदल झालेला आहे. अशा प्रकारे काही विशिष्ट हेतू ठेवून जे निर्देशांक तयार केले जातात त्याला विशिष्ट हेतू निर्देशांक असे म्हणतात. यानंतर आता आपण पाहूया, तुम्हाला माहित आहे का, आता याशिवाय पण काही वेगळे निर्देशांक आहेत. भारत सरकारकडून व्यापकपणे वापरण्यात येणारे निर्देशांक. भारत सरकार कोणकोणते निर्देशांक वापरतं, तर ग्राहक किंमत निर्देशांक, घाऊक किंमत निर्देशांक, कृषी उत्पादनाचा निर्देशांक, औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक, सेवा निर्मितीचा निर्देशांक, नंतर आयात निर्यात निर्देशांक, मानव विकास निर्देशांक, या सर्व निर्देशांकाचा वापर भारत सरकारकडून फार मोठ्या प्रमाणावर केला जातो. म्हणजे जे 4 मूळ प्रकार आहेत त्याच्या व्यतिरिक्तही हे प्रकार किंवा हे प्रकार अभ्यासले जातात आणि त्याचा वापर केला जातो. अशा प्रकारे भारत सरकारकडून व्यापकपणे खालील प्रकारचे निर्देशांक वापरण्यात येतात. आता आपण पाहूया निर्देशांकाचे अर्थशास्त्रातील महत्व. हा उपघटक या वर्षी वगळलेला आहे.
वगळलेला याचा अर्थ यावर प्रश्न येणार नाहीये बोर्ड परीक्षेला, पण अभ्यास मात्र तुम्ही करायचा आहे. म्हणून निर्देशांकाचं काय महत्व आहे, काय उपयोग आहे, कुठे कुठे होतो वापर, ते आपण पाहूया. निर्देशांक हे आर्थिक विश्लेषणाची अनिवार्य साधने, अनिवार्य म्हणजे आवश्यक, हे आवश्यकच आहे. आर्थिक विश्लेषण करताना, अर्थशास्त्राचं विश्लेषण करताना पुढील मुद्दे निर्देशांकाचे महत्व स्पष्ट करतात. त्यातला पहिला आहे योग्य धोरण ठरवणं, की अर्थव्यवस्थेच्या संदर्भात वेगवेगळी धोरणं ठरवावी लागतात. ते योग्य कोणतं ते ठरवताना निर्देशांकाचा वापर केला जातो. निर्देशांक हे धोरण निर्मात्यांना योग्य आर्थिक धोरण तयार करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे प्रदान करतात. एक मार्गदर्शन म्हणून काही तत्व प्रदान केली जातात, की हे इंडेक्स आहे, दिशा दाखवत आहे धोरण ठरवताना. उदाहरणार्थ कृषी धोरण, शेतीविषयक धोरण ठरवायचं, की शेतीच्या भागात कुठे मदत करायची, कोणत्या क्षेत्राला मदत करायची वगैरे. औद्योगिक धोरण, उद्योगांच्या संदर्भात, त्यांच्या विकासाच्या संदर्भात, उत्पादन वाढीच्या संदर्भात धोरण ठरवताना. मजुरीचे निर्धारण, मजुरी दर ठरवताना. महागाई भत्ता, की जे कर्मचारी आहेत सरकारी त्यांना महागाई भत्ता देताना निर्देशांकाचा विचार केला जातो. म्हणजे योग्य दिशा दाखवताना, योग्य धोरण ठरवताना निर्देशांक उपयोगी ठरतात. यानंतर महत्वाचा मुद्दा आहे यामध्ये, महत्व म्हणून वर्णन करताना मुद्दा कल आणि प्रवृत्तीचा अभ्यास. कल म्हणजे दिशा, असं समजा. कल कुठे आहे अर्थव्यवस्थेचा किंवा त्या प्रवृत्तीचा. उत्पादन किमती, निर्यात, आयात इत्यादी आर्थिक चलातील बदल मोजण्यासाठी निर्देशांक व्यापकपणे वापरले जातात. की आयात निर्यात, आयात किती प्रमाणात आहे, निर्यात किती प्रमाणात आहे, मागच्या कालखंडात कशी होती, या कालखंडात कशी आहे. उत्पादनाच्या किमतीच्या संदर्भात यामध्ये जे झालेले बदल आहेत ते मोजायचे असतील तर हे निर्देशांक उपयोगी ठरतात. उदाहरणार्थ गेल्या 5 वर्षापासून औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक तपासून आपण महत्वपूर्ण निर्देशांक काढू शकतो. मग 5 वर्षामध्ये औद्योगिक उत्पादनाच्या संदर्भात झालेले बदल, त्यावरून निर्देशांक तपासायचा आणि निष्कर्ष काढता येतात. निर्देशांक जर कमी असेल किंवा जास्त असेल त्यानुसार निर्णय घेता येऊ शकतो. औद्योगिक उत्पादनात वाढ झाली की घट झाली ते पण दर्शवतो हा निर्देशांक. की विविध उद्योग व्यवसायामध्ये उत्पादन वाढलेलं आहे की कमी झालेलं आहे हे निर्देशांकावरून लक्षात येतं. महत्व म्हणून तिसरा मुद्दा आहे भविष्यातील आर्थिक घडामोडींचा अंदाज. की भविष्यामध्ये कोणकोणत्या आपल्याला कृती अर्थव्यवस्थेमध्ये करणं आवश्यक आहे, अंदाज करता येतो भविष्याचा, काय करायचंय आपल्याला ते. भूतकाळ आणि वर्तमान काळातील विश्लेषणाच्या आधारे आर्थिक घडामोडीतील अंदाज व्यक्त करण्यासाठी निर्देशांक उपयोगी ठरतो. की भूतकाळामध्ये उत्पादनाची स्थिती काय होती, वर्तमानात काळ त्यामध्ये उत्पादनाची स्थिती काय आहे आणि मग भविष्य काळात काय असावी असा अंदाज किंवा त्या बदलांचा अंदाज करता येऊ शकतो आणि मग निर्देशांक उपयोगी ठरतात. उदाहरणार्थ उपलब्ध माहितीच्या आधारे आयात आणि निर्यातीशी संबंधित भविष्यातील अंदाज करता येतो. आयात निर्यातीच्या संदर्भामध्ये भविष्यातील अंदाज करता येतात आणि या अंदाजावरून योग्य निर्णय घेण्याचे मार्गदर्शन मिळते. मग समजा आजच्या काळामध्ये निर्यात कमी झालेली आहे हे लक्षात आलं, मागच्या काळात निर्यात जास्त होती आता कमी झाली, तर मग सरकारला प्रयत्न करता येतील की भविष्य काळामध्ये जे प्रयत्न कमी करता येतील. आयात वाढलेली असेल की भविष्य काळात आयात कमी कशी करायची, देशातच उत्पादन कसं करायचं, अशा प्रकारचे निर्णय सुद्धा घेता येऊ शकतात. म्हणजे भविष्यातील आर्थिक घडामोडींचा अंदाज व्यक्त करताना निर्देशांक उपयोगी ठरतात. यानंतर चौथा महत्वाचा मुद्दा आहे चलनवाढीचे मोजमाप. तुम्हाला माहिती आहे की अर्थव्यवस्थेमध्ये जर जेव्हा भाववाढ होते याचा अर्थ चलनाचं प्रमाण वाढलेलं असतं आणि वस्तूच्या किमती वाढलेल्या असतात, म्हणजे चलनवाढ झालेली असते. मग महागाई झालेली आहे साठी उपाययोजना करायच्या असतील तर सरकारला निर्देशांक उपयोगी ठरतो. वेळोवेळी होणाऱ्या किंमत पातळीतील बदल मोजण्यासाठी केला जातो. किंमत पातळी कशी वाढत गेलेली आहे, बदल होत गेलेला आहे तो विचारात घेतला तर त्यावरून सरकारला महागाई विरुद्ध योग्य उपाययोजना करण्यास
महागाई वाढली आहे आणि ती कमी करण्यासाठी उपयोजकांना निर्देशांक उपयोगी ठरतात. यानंतर आहे 5वा की आर्थिक माहिती वास्तव स्वरूपात सादर करण्यास मदत. आर्थिक स्वरूपाची विकासाच्या संदर्भामधली जी माहिती आहे ती मूळ स्वरूपात सादर करताना निर्देशांक उपयोगी ठरतो. चलन फुगवटा कमी करणे. चलन फुगवटा म्हणजे फक्त पैशांची वाढ झालेली असते, चलनाची वाढ, चलन विस्तार झालेला असतो, म्हणजे मूळ माहितीची तडजोड करणे होय. उदाहरणार्थ निर्देशांकाच्या सहाय्याने किंमत बदल, वेतन बदल यांच्याशी तडजोड केली जाते. म्हणजे किमतीतले बदल किंवा वेतनातले बदल मोजले जातात. म्हणजेच काय, आर्थिक माहिती वास्तव स्वरूपात स्थिर किमतीला सादर करण्यास मदत होते. वास्तव किमतींचा विचार करून ती माहिती सादर केली जाते. अशा प्रकारे या निर्देशांकाचे प्रकार आणि निर्देशांकाचे महत्व आपण विचारात घेतलेले आहे. थँक्यू. ओके, चला बाय बाय. बाय बाय, हॅव अ नाईस डे. हॅव अ ओके, नाईस डे भेटू मॅडम आपण. तुम्हाला. हो. बाय.